साताऱ्यामध्ये चिंचणेर वंदन या भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे पुराच्या पाण्यामध्ये उभी असलेली चारचाकी वाहनं जेसीबीच्या मदतीने बाहेर काढावी लागली आहेत। जेसीबी चालकाचं ग्रामस्थांनी कौतुक केलं आहे। धाराशिवमध्ये भर उन्हाळ्यामध्ये पावसाची हजेरी। धाराशिवला 4 ते 5 दिवसापासून अवकाळी पावसाचा मोठा तडाखा। पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलं, शेतकऱ्यांची मशागतीची कामं सुद्धा ठप्प। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी। पावसामुळे नदी आणि नाल्यांना पुरासारखी परिस्थिती। भिवंडीमध्ये मान्सूनपूर्व पावसाने लग्न सोहळ्यांवरती पाणी फिरवलंय। वधूवरांसह वऱ्हाडांची झाली तारांबळ। भर पावसामध्ये छत्र्यांचा आधार घेऊन लग्न उरकावं लागलं, व्हिडिओ व्हायरल। खारेपाटण तिथवली भुईबावडा गगनबावडा रस्त्यावरच्या गगनबावडा घाटामध्ये दरड कोसळली आहे। काही काळासाठी वाहतूक ठप्प। जेसीबीच्या सहाय्याने दरड काढून वाहतूक पूर्ववत करण्यात आली। गुहागरमध्ये पावसाचा कहर सुरूच। गुहागर रत्नागिरी मार्गावरती आबलोलीमध्ये ओढ्याला पूर आलाय। ओढ्याचं पाणी रस्त्यापर्यंत आलंय। गुहागरला मान्सूनपूर्व पावसाचा मोठा तडाखा। साखरी आगार गावामधल्या धरणवाडीमध्ये घराच्या बाजूची दरड कोसळली। घराला धोका निर्माण झाल्यामुळे रहिवाशांना प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना। रत्नागिरीमध्ये मागील 2 दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा मिर्या नागपूर महामार्गाला फटका। उद्यमनगर ते परटवणे या दरम्यान एका मोरीजवळ मध्यरात्री रस्ता खचला। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। पुढील 6 ते 7 दिवस पश्चिम किनाऱ्यावरती मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रावरती कमी दाबाचं क्षेत्र काहीसं तयार झालंय। रत्नागिरी आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा। रत्नागिरी आणि साताऱ्यामधल्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी। रायगडमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा। सिंधुदुर्गामधल्या अरबी समुद्रामध्ये वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे मालवण पर्यटन व बोटींचं काहीसं नुकसान झालंय। बोटींचं या लाटांच्या तडाख्यामध्ये मोठं नुकसान। सिंधुदुर्गामध्ये उद्भवलेली परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत पालकमंत्री नितेश राणे यांनी चर्चा केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।